आदरणीय मंत्री गिरीश महाजनांमधल्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते। या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सुनबाई म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना शिवीगाळ आणि अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला। या धक्कादायक प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले। महाजन खडसे वादाचा नवा अंक पाहायला मिळतोय। उत्तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या दोन नेत्यांमधले संभाषण बाहेर आलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। या ऑडिओ क्लिपवर आता संबंधित नेत्यांकडून काय स्पष्टीकरण येतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस। तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात। हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। काहीच नका, मी करतो बाबा गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो। घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो। पण फोटो दाखवतो तुझ्या फोटो म्हणजे 10 लोकांना फोटो नाही तसं सगळे देतात फोटो त्याचे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ लपड दुनियाभर पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप। हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही। एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही। त्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आणि आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। माझं त्यांना विचारणं आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? तुम्ही ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षामध्ये फक्त तोंडात राम आणि वृत्तीमध्ये रावण असं काहीतरी आम्हाला दिसतंय, तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करतायत ह्याच्यावरती तुम्ही नक्की माता भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत। खडसे साहेबांच्या ज्या सून आहेत त्या तुम्हाला माहिती आहे त्या राज्यमंत्री होत्या आणि मग त्या मंत्री असताना भाजपच्या मंत्री मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवून सुद्धा हे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांबद्दलचं बोलत असतील ते चुकीचं आहे। त्यांच्या पक्षाने चौधरीवर कारवाई केली असं आम्हाला कळालं नाही, त्यांनी राजीनामा दिला। पण मंत्र्यांचं काय, हे दोन जे वेगळे मंत्री आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही तर काय दाखवायचे दाद आणि खाण्याचे दाद वेगळं। ज्या विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यांचीच आणखी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली, ज्यात त्यांनी हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती। हिना गावित यांनी विजय चौधरी यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। या संपूर्ण प्रकरणामुळे विजय चौधरी यांच्या विरोधातली नाराजी वाढत असताना त्यांनी भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिलाय। माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये तसंच पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देतोय असं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये नमूद केलंय। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आमची विनंती आहे की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होत असेल तर अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही। अशा व्यक्तीची म्हणजे माननीय विजयभाऊ चौधरी यांची पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करतो। आता बातमी नताशा आव्हाड यांच्या एका ट्विट संदर्भात